मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार। दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे बैठक। सगळ्या आमदारांना बैठकीमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना। पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावणार सर्व आमदार खासदारांना बैठकीचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार, सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। एनसीपीच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सीवरून रोहित पवारांकडून सवाल उपस्थित। कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाल्याचा दावा। 2 हॉकर्स विमानांची खरेदी, 6-7 महिन्यांपूर्वी व्यवहार झाल्याचा आरोप। 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट होणार। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा निर्णय। विमान देखभालीचा आढावा घेणार। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक। बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा, बाजारपेठांवर परिणाम होणार। विविध संघटनेचे 30 कोटी कामगार संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता। निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही। उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मातोश्रीवर ठाकरेंचा हल्लाबोल। परभणीमध्ये आज महापौर उपमहापौर पदाची निवडणूक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6, काँग्रेसकडून 3 तर भाजपकडून 4 जणांचे अर्ज दाखल। परभणीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं हॉटेल पॉलिटिक्स। सुरक्षेच्या कारणास्तव नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं, तर महापौर निवडीसाठी थोड्याच वेळात दोन्ही पक्षाची संयुक्त बैठक होणार। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईमध्ये हालचाली। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबईत। ठाण्यात बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात भाजप आक्रमक। नगरसेविका मृणाल पेंडसेंकडून मार्केट परिसरात पाहणी। बांगलादेशी नागरिकांना ठाण्यातून हाकलून लावणार, पेंडसेंचा इशारा।